गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्या श्रीरंग चव्हाण या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजपर्यंत मी फोनिक्स, इंग्लिश स्पोकनचे अनेक व्हिडिओ माझ्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले. त्या सर्व व्हिडिओजला आपण भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद दिला, याचा मला मनस्वी आनंद आहे. आज पुन्हा आपल्या सर्वांशी मी असे एकूण 100 शब्द, की ज्या 100 शब्दांना आपण एक हेडिंग किंवा टायटल देऊ शकतो, ते म्हणजे साईट वर्ड्स. आता नेमकं साईट वर्ड्स काय असतात? साईट वर्ड्स म्हणजे इंग्रजी भाषेतले असे शब्द दे ते जवळजवळ फोनिक्सचे नियम फॉलो करत नाही. म्हणजे आपण म्हणतो की एचा उच्चार ॲ होतो, कधी ए होतो, ईचा उच्चार ए होतो, आयचा उच्चार ई होतो, यूचा उच्चार अ होतो किंवा ओचा उच्चार आ होतो. हे सगळे शॉर्ट व्हावेल्स सांगितले मी तुम्हाला. पण यांचे जे लाँग व्हावेल्स पण असतात, म्हणजेच त्याचा आपण दीर्घ उच्चार करत असतो. पण या शॉर्ट्स व्हावेलमध्ये किंवा लाँग व्हावेल्समध्ये आज असे एकूण 100 शब्द मी आपल्याला सांगणार आहे, की जे शॉर्ट व्हावेल्समध्ये पण बसत नाही आणि लाँग व्हावेल्समध्ये पण बसत नाही. थोडक्यात ते फोनिक्स म्हणजे ध्वनिशास्त्राचे नियम फॉलो करत नाही. तर अशा शब्दांचा एकूण आपल्याला 100 शब्दांचा अभ्यास करायचा आहे. मग हे शब्द पाठ करायचे आहेत का? नाही. या सर्व शब्दांचं पुन्हा-पुन्हा आपल्याला रीडिंग करायचं आहे. पुन्हा-पुन्हा आपल्याला वाचन करायचं आहे. आपल्या नजरेसमोरून हे शब्द पुन्हा-पुन्हा गेले पाहिजे, जेणेकरून आपल्या आई-वडिलांनी, शिक्षकांनी किंवा इतर कुणीही आपल्याला असे शब्द वाचायला सांगितले, तर असे शब्द आपल्याला वाचता यायला पाहिजे. तर बघा, पहिला शब्द आहे अ, त्याच्यानंतर बीन, डाउन, हॅव, इज, मोर, ऑदर, दॅट, टू, व्हेन. आता मी हे शब्द कसे वाचत आहे, तर यासाठी आपण एक वही धरून बघा आणि मी जसं वाचतो त्या पद्धतीने मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला आता समजा मी याला अ म्हटलं तर एला अ लिहा. बिन दुसरा शब्द वाचला बिन, तर त्याला बिन लिहा. म्हणजे मी कसं वाचत आहे या पद्धतीने जर आपण निरीक्षण केलं, आपल्या वहीमध्ये लिहून काढलं, तर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा वाचणार असे शब्द, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा, अ, बीन, डाउन, हॅव, इज, मोर, अदर, दॅट, टू, व्हेन. पुन्हा अबाउट, बट, each, he, it, my, out, the, to, which, all, by, find, her, its, no, part, there, up, who, am, call, याला कॉल्ड म्हणू नका, कॉल, am, call, first, him, like, not, people, them, use, will, on, can, for, his, long, now, said, then, was, with, and, come, from, how, look, number, see, there, water, word, are, could, get, I, made, of, she, these, way, would, as, day, go, if, make, on, so, they, we, write, at, did, had, in, many, one, some, this, were, you, be, do, has, into, may, or, then, time, what,
युअर. तर जवळजवळ आपण 1 ते 100 शब्द असे वाचलेले आहेत, की ज्या शब्दांना आपण साइट वर्ड्स असे म्हणतो. तर हे साइट वर्ड्स जर आपण वाचले, पुन्हा पुन्हा आपल्या वहीमध्ये लिहून काढले, तर या प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा होतो, यांना कसं वाचतात आणि त्या शब्दांची स्पेलिंग कशी आहे, हे कायमस्वरूपी आपल्या माइंडमध्ये फिट बसणार, आपल्या डोक्यामध्ये फिट बसणार. आणि या 100 शब्दांपैकी कोणताही शब्द तुम्हाला विचारला, तर तो लिहिता यायला पाहिजे. कारण की आपल्याला हे लर्न करायचे आहे, शिकायचं आहे. कारण लर्न टुडे लीड टुमारो. लर्न टुडे लीड टुमारो म्हणजे आज जर शिकलात, तर उद्याचे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करू शकतात. तर असे एकूण हे 100 शब्द आहेत. मग तुम्ही म्हणणार इंग्रजीमध्ये 100च साइट वर्ड्स आहेत का? असं नाही. हजारो शब्द आहेत. फक्त ते शब्द अभ्यासण्याचा, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. 100% ते शब्द तुमचे अंगवळणी पडल्याशिवाय राहणार नाही. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.